नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत गोव्याची एक खास पारंपरिक रेसिपी, घोटांचं सासव. घोटा म्हणजे पिकलेल्या छोट्या कैऱ्या आणि सासव म्हणजे मोहरी, जी या डिशचा मेन इन्ग्रेडियंट आहे. एप्रिल मे महिना आला आणि ही डिश बनवली नाही असं होऊच शकत नाही. चला सुरू करूया. कैऱ्यांचं सासव करण्यासाठी मी इथे घेतले आहेत 5 कैऱ्या. हे आंबे नाही आहेत, पिकलेल्या कैऱ्या आहेत. अशा मी 5 घेतल्या आहेत. ह्या थोड्याशा आंबट गोड अशाच आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी आपण ह्याचे असे देठ काढून घेऊया. आणि ह्याच्या अशा सगळ्या साली काढून आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि आता थोड्याशा आपण अशा स्मॅश करून घेऊया, म्हणजे त्याचा छान रस निघेल आणि आपल्या ग्रेव्हीत छान मिक्स होईल. याच्यात घालते थोडंसं मीठ, एक छोटी वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे तो पण याच्यात ॲड करते आणि परत छान याच्यात मिक्स करायचा. आणि हे सगळं आपण एक 10 मिनिटं असंच मॅरिनेट व्हायला ठेवूया. आता ग्रेव्ही करण्यासाठी मी ते अर्धा नारळ घेतलेला आहे. याच्यात घालते 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, इथे अर्धा चमचा मोहरी मी ड्राय रोस्ट करून घेते आणि थोडासा हिंग. हे आपल्याला तेल न घालता भाजून घ्यायचे आणि ते याच्यात ॲड करूया. आणि थोडंसं पाणी घालून याची आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. म्हणजे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, थोडीशी कोर्स टेक्स्चरचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इतपत जाडसर आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हे सगळं याच्यात ॲड करते आणि हे परत छान मिक्स करून परत एक 5 मिनिटं मॅरिनेट व्हायला ठेवून देते. आता फक्त आपली याच्यात फोडणी घालायची राहिली आहे. आता फोडणी तयार करून घेऊया. थोडंसं तेल घेते, मोहरी आणि थोडासा हिंग. मोहरी छान तडतडली की याच्यात हे मिश्रण सगळं ॲड करूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीला कढीपत्त्याची पानं पण घालू शकता, पण मी इथे नाही घालणार आहे. फक्त 1 मिनिटभर मी झाकून ठेवणार आहे. फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा. हे जास्त शिजवायचं नाही, कारण त्याची ओरिजिनल टेस्ट मग बदलते. म्हणून फक्त एक उकळी आली की गॅस बंद करणार आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करते आणि रेडी आहे आपलं घोटांचं सासव. ही रेसिपी गोव्याच्या पारंपरिक चवांचा उत्कृष्ट नमुना आहे. पिकलेल्या कैऱ्यांची आंबट गोड चव आणि खोबरं आणि मोहरीचा खास मसाला, हे सगळं मिळून एक स्वर्गीय चव असलेली डिश आपल्याला खायला मिळते. गोव्यात तरी बनतेच, पण गोव्याबाहेरील जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की ही डिश ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.